तर मागे एक प्रश्न विचारला गेला होता की मोबाईल आपल्यासाठी घातक का असतो. मोबाईल आपल्यासाठी घातक का असतो त्यावर आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मोबाईल घातक का असतो? कारण चुकीच्या पद्धतीने आणि जास्त वेळ वापरल्यास तो शरीर, मेंदू आणि नातेसंबंधांना वाईट परिणाम करतो. त्यामुळे त्यासाठी मोबाईल घातक असू शकतो. मोबाईल घातक ठरण्याची काही मुख्य कारणे सुद्धा त्यामध्ये असू शकतात. जास्त स्क्रीन टाईममुळे स्मरणशक्ती कमी होते, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता घटते, मुलांमध्ये चिडचिड, हट्टीपणा वाढतो. त्यामुळे मोबाईल मेंदूवर परिणाम जास्त करत असतो. त्यामुळे मोबाईल जितका होईल तितका आपण लहान मुलांपासून पण आणि आपण स्वतःही यूज कमी करावा. डोळ्यांचे नुकसान नेमकं काय होतात? डोळे जळजळ करणे, डोळ्यात सतत पाणी येत असते, डोकेदुखी, धुसर दिसणे, लहान वयातच चष्मा लागायची शक्यता या ठिकाणी दिसून येत असते. झोपेचा त्रास सुद्धा मोबाईलमुळे वाढत चालतो. मोबाईलमधील निळा प्रकाश झोप येऊ देत नाही, उशिरा झोपण्याची सवय लागते, थकवा व आळस वाढत चालतो. त्यामुळे मोबाईलमध्ये खूप दुष्परिणाम होत असतात. त्यामुळे मोबाईल आपण जितका होईल तितका कमी करायला पाहिजे. शारीरिक नुकसान पण त्यामध्ये दिसून येतात. मानदुखी, पाठदुखी, लठ्ठपणा वाढतो, हालचाल कमी होते. मोबाईलमुळे आपण सतत एका जागेवर बसून असतो, तर त्यामुळे आपला लठ्ठपणा वाढत चालतो. हालचालीला आपल्याला वेग येत नसतो. मानसिक त्रास मोबाईलमुळे जास्त होतात. मोबाईलचे व्यसन लागते. जसं आपण काही पुडी वगैरे खातो, गुटखा वगैरे खातो, त्याचे व्यसन लागते, तसाही एक मोबाईलचं व्यसन आहे. निराश वाटते, चिंता सुद्धा वाढते, स्वतःच्या आयुष्याची असमाधान वाटायला लागते, नातेसंबंधांवर परिणाम होतो, कुटुंबांचे संवाद आपल्याला मोबाईलमुळे कमी होतो, एकटेपणा वाढत चालतो, खऱ्या भावना कमी होतात. त्यामुळे मोबाईलचा वापर जितका होईल तितका तुम्ही कमी करायला पाहिजे. काय करायला हवं? जर मोबाईलचा वापर कमी करायचा असेल तर काय करायला हवं? बघा, मोबाईलचा वापर मर्यादित वेळेसाठी करा. झोपण्याआधी किमान 1 तास मोबाईल बंद ठेवा. मुलांसाठी टाइम लिमिट ठरवा. प्रत्यक्ष संवाद, खेळ, वाचन वाढवा, जेणेकरून तुमच्या मुलांचे आणि तुमच्या हातातून मोबाईल कमी करायचा प्रयत्न या ठिकाणी होऊ शकतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर माहितीचे व्हिडिओ येत असतात. काही जरी माहिती असली, काही जरी न्यूज असली, ती आपल्या चॅनलवर येत असते. त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका.